अमृतसर फिरायचंय, चला फिरवते. आम्ही पोहोचलो गोल्डन टेम्पल ट्रेनने मुंबईहून रात्री 12 वाजता अमृतसरला. पहाटे लवकर कधीच न उठणारी मुलं 4 वाजता उठून रेडी होती गोल्डन टेम्पलला जाण्यासाठी. आम्ही इथे पोहोचल्यावर नेमकी अक्षयने जुगाड करून बांधलेली पगडी सुटली आणि मग यश आणि मधुरनी त्याला हेल्प करून ती पुन्हा बांधली. मला लोकांनी सजेस्ट केलं होतं की लवकर जा, 5 वाजता जा, म्हणजे तुम्हाला गर्दी लागणार नाही. पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप जास्त गर्दी होती. पण इकडे आत आल्यानंतर मन कधी शांत झालं तेच कळलं नाही. आम्ही खूप लवकर आलो म्हणून आम्हाला बिफोर सनराईज आणि आफ्टर सनराईज असे दोन्ही व्ह्यूज मिळाले. 3 तास लाईन मध्ये उभं राहिल्यानंतर आमचं दर्शन झालं. आता भुकेने पोटात कावळे काव काव करत होते म्हणून आम्ही लंगरवर ताव मारला. अमृतसरला आल्यावर चहाप्रेमी चहा पिणार नाही, पण लस्सी मात्र नक्की पेल. त्यासाठी आम्ही आलो चाचा लस्सीवाल्याकडे. ती लस्सी मला खूप आवडली. प्रत्येकी 10 रुपये तिकीट काढून आम्ही आलो पार्टिशन म्युझियम बघायला आणि त्यानंतर आम्ही गेलो जालियनवाला बाग बघायला. जालियनवाला बाग हे एक असं ठिकाण आहे जिथला प्रत्येक कोपरा इतिहास सांगतो. 5 वाजता आम्हाला वाघा बॉर्डरला पोहोचायचं होतं, पण आम्ही पोहोचलो होतो 5:30 वाजता. त्यामुळे आम्ही सीट पकडण्यासाठी धावत होतो. वाघा बॉर्डर म्हणजे फुल जोश झोन आहे. इथे आल्यावर एनर्जी ऑटोमॅटिक 200% वाढते. इथे शाऊट केल्यावर आवाज नाही तर गूजबम्स येतात. अमृतसरमधल्या प्लेसेस एक्सप्लोर करून झाल्यानंतर आम्ही निघालो फूड एक्सप्लोर करायला आणि त्यासाठी आम्ही गेलो फेमस ग्यानीज लस्सीमध्ये. अमृतसर पंजाबी ढाबामध्ये आम्ही त्यांचा फेमस चुरचुर नान आणि गोबी पराठा खाल्ला. अमृतसरला आल्यावर आम्हाला एक गोष्ट नक्कीच कळली, इथे जेवढं पोट भरतं तेवढं मनही भरतं. हर्ष हॉलिडेजमुळे आमच्या ट्रिपचं पहिलं डेस्टिनेशन खूप सुरळीत पार पडलं आणि आम्हाला प्रत्येक क्षण खूप मजेत आणि टेन्शन फ्री जगता आला. नेक्स्ट डेस्टिनेशन इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.